चला तर मंडळी, आज बनवूयात विदर्भ स्पेशल वांगी भात. त्यासाठी मी इथे 1 कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे, तो स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल घातले, तेलावरती सगळे खडे मसाले घालायचे, जिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि वेलची. त्याच्यावरती हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कांद्याची फोडणी द्यायची. कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा. त्यासाठी मी थोडंसं मीठ टाकले, जेणेकरून कांदा आपला लवकर भाजेल. त्यानंतर 1 मोठा टोमॅटो टाकला आहे, त्याची 2 वाटी कच्चे शेंगदाणे टाकायचे. त्यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि 2 चमचे ओल्या खोबऱ्याचा किस. ओल्या खोबऱ्यामुळे ह्या भाताला खूप छान चव येते. त्यानंतर वांग्याचे काप करून टाकलेत. ह्याऐवजी तुम्ही वांगे मोठ्या आकारात चिरले तरी देखील चालेल. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला टाकला आहे. ते छान परतून झालं की त्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकायचा. मस्त असं परतायचं. 5 ते 7 मिनटं भात छान परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर देखील 2 मिनटं मी तांदूळ छान परतवून घेतला आहे आणि जेवढा तांदूळ आहे त्याचं डबल पाणी घातले. झाकण ठेवून 10 मिनटं मस्त वाफवून घ्यायचं. चविष्ट असा हा वांगी भात तयार होतो. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक